पण प्रधानमंत्री झाले की काय डोक्यात शिरलं माहिती नाही. त्या लोकांनी जर समजलं तर प्रश्नच मिटला. हा देश गांधी नेहरूंचा देश, पण त्यांनी काय केलं नाही म्हणून. आता खोटं बोलायचं म्हणजे किती खोटं बोलायचं. ते मुख्यमंत्री होते तोपर्यंत बरे होते. मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतो, तेही गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते, तोपर्यंत ते काय बोलत नव्हते. पण प्रधानमंत्री झाले की काय डोक्यात शिरलं माहिती नाही. असो, त्याच्याशी आपण वादात जायचं नाही. पण मित्र हो, मी तुम्हाला एवढं सांगतो की ही येणारी निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे. म्हणून लोकशाही जर टिकवायची असेल तर आपले टकले साहेब ते तिथं सांगतील सगळी माहिती की लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. आणि आपल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना, मातांना ते समजावून सांगितलं पाहिजे. मला पूर्ण खात्री आहे मागच्या वेळेस ह्या निवडणुकीमध्ये मला जे मतदान झालं ते खूप मतदान झालेलं होतं. काय त्यामध्ये हे नाही, जर सगळी कंपॅरेटिव्हली जर बघितलं तर मोहोळ तालुक्यामध्ये आपल्याला खूप चांगलं मतदान झालेलं होतं. आणि म्हणून मी एवढंच तुम्हाला सांगतो की फसव्या घोषणांना, फसव्या विचारसरणींना आपण बळी पडायचं नाही. आणि आत्तापर्यंत ज्या काँग्रेसने हातभार लावला या देशाच्या उन्नतीकरता ही विसरायचं नाही, आपण विसरणार नाही याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. मला मनापासून धन्यवाद देतो. 2 दिवस अगोदर ही बैठक लावली. आम्ही येणार आहोत निवडणुकीच्या या प्रचाराला, आम्ही सगळे गावगाव फिरणार आहोत. पण आज ही थोडीशी माहिती देण्याकरता म्हणून श्री टकले साहेबांना इथं आणलं. आणि काल 3 तालुके झाले, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर शहरातला काही भाग आणि आता मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा हे तिन्ही आज करतील आणि लोकांना माहिती देतील. आपण सगळे, मला तर सगळे प्रमुख कार्यकर्ते इथे दिसतात. क्षीरसागर आमच्याबरोबर काम केलेलं आहे, शिवपूजे केले आहेत, कितीतरी लोक इथं आहेत. प्रामाणिकपणानं त्यांनी काँग्रेसचा झेंडा जो घेतलेला आहे तो त्यांनी खाली ठेवलेला नाही. पण आपल्या ह्या सगळ्या मध्यंतरीच्या काळामध्ये आपली पक्षफुटी झाली आणि मग कुठे NCP झाली, कुठे शिवसेना झाली आणि काँग्रेस झाली. पण आता सुदैवानं शिवसेना, NCP आणि काँग्रेस एकत्रित आहोत. पण सगळे मिळून या राक्षसी सत्तेला घालूया आणि एवढेच मी तुम्हाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.